तुम्ही फ्रेशर आहात आणि करिअर किक स्टार्ट करायचं आहे आय टी इंडस्ट्रीमध्ये आणि स्टक आहात डिसिजन घेण्यासाठी की अरे टॉप 3 जे काही आपले पुणे, बँगलोर आणि हैदराबाद या टॉप 3 सिटीज आहेत जिथे आपण आय टी हब म्हणतो, त्या सिटीजमध्ये की आपण कुठे जॉब केला पाहिजे. कारण सध्या काय होत आहे ना, की आपल्याला ओपनिंग्स येत आहे, ऑफलाईन येत आहे, ऑनलाईन येत आहे. कधी आपल्याला वाटतं यार बँगलोरला जाऊ का मी, कधी वाटतं हैदराबादला जाऊ का, कधी वाटतं पुण्यामध्ये करू का. ॲज अ फ्रेशर हे पॉईंट्स किंवा असे कन्फ्युजन येणं साहजिक आहे, कारण आपल्याला माहीत नसतं आणि काय. तर हे आपण आज इन डिटेलमध्ये आपण डिस्कस करूयात. कारण ॲज अ फ्रेशर किंवा जो फर्स्ट जॉब असतो आपल्या करिअरचा, एक टोन सेट करणार असतो आपल्या करिअरचा, तर ती एक राईट डिसिजन घेतलीच पाहिजे. आणि हे सगळे जे तुमचे जे काही डाऊट्स असतील किंवा तुमच्या ह्या 3 सिटीज पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉईंट्स मी आज डिस्कस करणार आहे. सो तुम्हाला एकदम कन्फ्युजन दूर होईल की तुम्ही डायरेक्टली कुठल्या सिटीमध्ये तुम्ही जॉब केला पाहिजे किंवा काय. सो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. खूप इम्पॉर्टंट होणार आहे ॲज अ फ्रेशर आणि ॲज अ एक्सपिरियन्स पण, ज्यांना कोणाला समजा सिटी स्विच करायची आहे स्पेशली. आपल्या चॅनलवरती खूप सारे व्हिडिओज मी पोस्ट केले आहेत. सो गो थ्रू करा, पॉडकास्ट बघा. मला काही फीडबॅक असेल तर फीडबॅक सांगा. तुमचे काही व्हिडिओज अजून तुम्हाला काय पाहिजे असतील तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. सो आपण स्टार्ट करूयात. सो सगळ्यांना माहिती की पुणे किती मेजर प्लेअर आहे आय टी इंडस्ट्रीमध्ये आणि ॲज अ फ्रेशर पुण्यामध्ये तर खूप ऑपॉर्च्युनिटी आहेत. पुण्याला एमर्जिंग आय टी हब बोललं जातं. सो ॲज अ फ्रेशर आपण कुठल्या कुठल्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की सगळ्यात मेन म्हणजे काय, क्लायमेट, ट्रॅफिक, लिव्हिंग कॉस्ट, त्यानंतर जॉब ऑपॉर्च्युनिटीज सगळ्यात इम्पॉर्टंट. ओके, तर पुण्यामध्ये तुम्हाला माहितीच आहे की आय टी हब बोललं जातं की बाबा इव्हॉन, मगरपट्टा, खराडी, अजून त्यानंतर विमाननगर, येरवडा आणि हिंजवडी आय टी पार्क. सो खूप साऱ्या कंपनीज आहेत, प्रोडक्ट बेस आहेत, सर्व्हिस बेस आहेत. बट जर पुण्यामध्ये जर बघितलं झालं ना, स्पेशली विप्रो, इन्फोसिस ह्या मोठ्या मोठ्या कंपनीज आहेत, टी सी एस, टेक महिंद्रा ह्या मोठ्या कंपनी आहेत आणि ह्या हिंजवडी फेज 3 मध्ये आहेत आणि ग्रोईंग स्टार्टअप्स पण आहेत पुण्यामध्ये. आणि जर आपण जर बघितलं की ॲज अ महाराष्ट्रामध्ये आपण सगळेजण काय करतो की पुण्याला आपण कन्सिडर करतो, कारण क्लायमेट एकदम चांगलं आहे. कारण कसं आहे की सिटीच्या बाहेर जर तुम्ही हिंजवडी साईड जर तुम्ही बघितलं ना, तर क्लायमेट खूप फ्रेश आहे. हां, आता थोडी ट्रॅफिक वगैरे वाढते म्हणून होते, बट बाहेर आहे ॲज कम्पेअर टू हैदराबाद आणि बँगलोर. पुण्याचं क्लायमेट खूप छान आहे आता तर. ओके, सो आता ट्रॅफिकमुळे थोडंफार पोल्युशन वगैरे वाढत आहे, बट लिव्हिंग कॉस्टचं जर बघितलं ना तर पुण्यामध्ये इक्वलिटी आहे. आता रेंट वगैरे वाढत आहे, बट ॲज कम्पेअर टू बँगलोर, स्पेशल बँगलोर, लिव्हिंग कॉस्ट पुण्यामध्ये ॲज अ फ्रेशर जर तुम्हाला समजा 25,000 to 30,000 जरी तुम्हाला भेटलं तर पुण्यामध्ये तुम्ही सस्टेन करू शकता. त्यानंतर इम्पॉर्टंट पॉईंट हा आहे की प्रोडक्ट बेस्ड कंपनीज जसं की ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, गुगल यासारख्या कंपनीज ह्या हैदराबाद आणि बँगलोरमध्ये खूप जास्त तुम्हाला भेटतील ॲज कम्पेअर टू पुणे. तर पुण्यामध्ये दुसरी गोष्ट काय आहे की पुण्यामध्ये जे स्टार्टअप्स आहेत ॲज कम्पेअर टू बँगलोर ते कमी आहेत. तर जॉब ऑपॉर्च्युनिटीज जर तुम्हाला बघायचे असतील ना तर बँगलोरमध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटीज खूप जास्त आहेत. बँगलोरमध्ये कसं आहे ना की बँगलोरमध्ये ट्रॅफिक आहेच, लिव्हिंग कॉस्ट खूप जास्त आहे, बट जॉब ऑपॉर्च्युनिटीज ॲज कम्पेअर टू पुणे बँगलोरमध्ये खूप जास्त आहेत. बँगलोरमध्ये स्टार्टअप्स खूप जास्त आहेत आणि मोठ्या मोठ्या प्रोडक्ट बेस्ड पण कंपनीज आहेत आणि जॉब ऑपॉर्च्युनिटीज ॲज कम्पेअर टू पुणे खूप जास्त आहेत. सो माझे फ्रेंड्स आहेत, बँगलोरचे आहेत, हैदराबादचे आहेत, त्यांना पण मी विचारलं. बट सगळ्यात जास्त बँगलोरचा एक ड्रॉबॅक मला हा वाटला की लँग्वेज. तर तिथे काय आहे ना की असे काही लोक आहेत की आता मला ह्या व्हिडिओवरती पण पॉझिटिव्ह निगेटिव्ह कमेंट्स येतील, पण काही लोक आहेत की ते हिंदीमध्ये बोलत नाहीत. ते त्यांच्याच जे काही कन्नड आहे किंवा कर्नाटकात त्यांची जी काही लँग्वेज आहे ना, त्यांची जी काही रिजनल लँग्वेज आहे त्याच लँग्वेजमध्ये बोलतात. आणि आपण जर मराठीचे आपल्याला बाहेर तर काय ते बोलू शकत नाही, बट हिंदी पण जरी बोललो ना तरी पण ते आपल्याकडे असं बघतात की जरी तुम्ही काय टेररिस्ट आहे काय. तर असं मला एक माझ्या फ्रेंड्सने सांगितलं. तर ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर फूड आपल्या म्हणजे जे काही महाराष्ट्राचे लोक आहेत त्यांना तर ते फूड वगैरे समजा ॲडजस्ट होईल. फर्स्ट जॉब आहे आपला, ॲज अ फ्रेशर हे करू. बट ही गोष्ट एक मला थोडंसं वेगळं वाटलं. मी त्याला विचारलं म्हणजे खरंच आहे का, ऐकलं होतं पण हे आहे का, काही काही एरियामध्ये आहे म्हणे असं. ओके, जिथे आय टी इंडस्ट्री आहे तिथे असं नाही आहे, लँग्वेज वगैरे मॅटर. बट जॉब ऑपॉर्च्युनिटीज ॲज कम्पेअर टू हैदराबाद आणि पुणे बँगलोरला खूप जास्त आहे. लिव्हिंग कॉस्ट खूप जास्त आहे तिथे ॲज कम्पेअर टू हैदराबाद आणि बँगलोर. म्हणजे जसं जॉब ऑपॉर्च्युनिटी आहेत
तसं लिव्हिंग कॉस्ट पण खूप जास्त आहे बँगलोरमध्ये. दुसरी गोष्ट काय माहिती का, स्पेशली बँगलोरला सिलिकॉन व्हॅली ऑफ इंडिया बोललं जातं. आणि जर तुम्हाला समजा IT मध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटीज पाहिजे असेल तर बँगलोर, इंडियामध्ये बँगलोर व्यतिरिक्त जॉब ऑपॉर्च्युनिटीज म्हणजे सगळीकडे पुण्यामध्ये, हैदराबादमध्ये, मुंबईमध्ये आहेत, बट ॲज कम्पेअर टू बँगलोर हे थोडेसे बाकीचे कमी. आणि स्टार्टअप कल्चर जर बघितलं गेलं तर बँगलोरमध्ये खूप जास्त आहे. पॅकेज बँगलोरमध्ये ॲज कम्पेअर टू खूप जास्त आहे. काही जण बोलतील की यार पुण्यामध्ये, मुंबईमध्ये पण, हैदराबादमध्ये पण असेल, पण बँगलोरमध्ये पॅकेज खूप जास्त आहे, स्टार्टअप कल्चर खूप जास्त आहे, जॉब ऑपॉर्च्युनिटीज खूप जास्त आहे. हो, त्याचमुळे लिव्हिंग कॉस्ट पण खूप जास्त आहे. सो अप टू यू. बट मी तर हे सांगेल की यार तुम्हाला आता सध्या तुम्हाला जॉबचं मार्केट माहिती आहे आणि आपण काय करतोय, मला फक्त पुणेच पाहिजे, मला फक्त वर्क फ्रॉम होमच पाहिजे, मला फक्त हायब्रिड पाहिजे, मला फक्त महाराष्ट्रामध्ये पाहिजे. जर अनमॅरिड असाल तर एक ऑपॉर्च्युनिटी घ्यायला काय हरकत आहे. आपण बँगलोरमध्ये पण जाऊ शकतो, आपण हैदराबादमध्ये पण जाऊ शकतो, आपण पुण्यामध्ये पण जाऊ शकतो, मुंबईमध्ये पण, जिथे जिथे तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी भेटेल. मी तर असं म्हणेल की तिथून गेलं पाहिजे 1-2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष. सो असं ओपन ठेवा, पॅन इंडियामध्ये सर्च करायचा प्रयत्न करा, नक्कीच तुम्हाला जॉब भेटून जाईल. सो आपण लास्टला येऊ हैदराबादमध्ये. हैदराबादमध्ये लिव्हिंग कॉस्ट ॲज कम्पेअर टू पुणे आणि बँगलोर कमी आहे. ओके. सो तिथे कंपनीज जसे पण मी जसं तुम्हाला सांगितलं, गुगल, फ्लिपकार्ट, ॲमेझॉन ह्या सगळ्या मोठ्या मोठ्या कंपनीज आहेत. तिथे पण प्रोडक्ट बेस्ड कंपनीज आहेत आणि सर्व्हिस बेस पण आहेत. आणि फक्त इश्यू येतो फक्त व्हेजिटेरियन लोकांचा. जर व्हेजिटेरियन असेल तर थोडंसं तिथे प्रॉब्लेम येतोच, पण लोक चांगले आहेत तिथे. असं काही तुम्हाला लँग्वेजचा इश्यू येणार नाही, हिंदी सगळे बोलता. आणि लिव्हिंग कॉस्ट कमी असल्यामुळे जर ॲज अ फ्रेशर तुम्हाला 20 to 25 जर तुम्हाला पर मंथ जर भेटत असेल तर तुम्हाला हैदराबाद ऑप्शन एक चांगला आहे, बेटर. पुण्यानंतर तुम्हाला एक तो ऑप्शन आहे. आतापर्यंत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपण आता ॲट द एंड येऊ की सॅलरी वर्सेस कॉस्ट ऑफ लिव्हिंग ह्या तिन्ही सिटीमध्ये कसं राहील आणि तुम्हाला काय चॉईस केलं पाहिजे. जर तुम्ही हाय सॅलरी आणि हाय जॉब ऑपॉर्च्युनिटी जर बघत असाल तर तुम्हाला बँगलोर प्रिफर केलं पाहिजे. आणि जर तुम्हाला सॅलरी ॲव्हरेज आणि एक पीसफुल लाईफ, वर्क लाईफ बॅलन्स आणि जॉब ऑपॉर्च्युनिटीज पण आहेत, बट ॲज कम्पेअर टू बँगलोर कमी आहेत, जर असं असेल तर तुम्ही पुणे आणि हैदराबाद तुम्ही सर्च केलं पाहिजे आणि तिथे जॉब ऑपॉर्च्युनिटीज बघितल्या पाहिजे. सो फायनली कोणती सिटी ॲज अ फ्रेशरला बेटर असेल, बेटर ऑपॉर्च्युनिटी देईल, पुणे, बँगलोर, हैदराबाद. जर तुम्हाला फास्ट लाईफ, चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी पाहिजे असेल, हायर पॅकेज पाहिजे असेल तर तुम्ही बँगलोर हे चूज केलं पाहिजे. जर तुम्हाला महाराष्ट्रामध्येच राहून जर तुम्हाला समजा ॲव्हरेज पॅकेज, कॉस्ट लिव्हिंग पण मीडियम आणि वर्क लाईफ बॅलन्स, पीसफुल, त्यानंतर कल्चर म्हणा किंवा नेचर म्हणा, तर ह्या गोष्टी जर तुम्हाला पाहिजे असेल तर पुणे वेल गुड आहे. लिव्हिंग कॉस्ट कमी पाहिजे, जॉब ऑपॉर्च्युनिटी पण आहेत, प्रोडक्ट सर्व्हिस बेस पण आहेत, तर तुम्ही हैदराबाद पण तुम्ही चूज करू शकता. सो मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा की कुठली सिटी कोणासाठी बेटर आहे किंवा तुमच्यासाठी कुठली सिटी बेटर आहे जे आपण आज डिस्कस केलं ते. आणि मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा की तुम्हाला कुठली सिटी बेटर राहील, की पुणे, हैदराबाद आणि बँगलोर. सो नक्कीच मी तुम्हाला रिप्लाय द्यायचा प्रयत्न करेल या तीनपैकी कुठली सिटी बेटर आहे जॉब ऑपॉर्च्युनिटी आणि लिव्हिंग कॉस्टसाठी. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.